पॉवर प्लेच्या बंधनातला गोलंदाज तसेच या ठिकाणी सलामीर जोडी आहे संकेत सुतार त्रिकबदला निनाद खैराडे. पहिलाच बॉल असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सरळ बॅटचा वापर आहे सेन्सिबल हलक्याच्या हाताने स्वागत केलंय गोलंदाजाचं निनाद खैराडाने. चांगली फलंदाजी सुरुवात पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चौकार आला आणि या चौकाराने मात्र खातं ओपन झालंय मोरया 11 मोहाळे संघाचा. एकलव्य खैरपाडा चषकामध्ये आपण पाहिलं गावदेवी दंडपाडा संघ मात्र विजयाचा शिक्कामोर्तब केला होता पराभूत केलं होतं आणि इथून मात्र हे इथे होईल का हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं निनाद खैराडेच्या माध्यमातून मोठा प्रहार केला आहे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर 4 रन मैत्री ग्रुप चषक 2025 चा चौकार 4. धन्यवाद. काय जबरदस्त या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चौकार आलेत निनाद खैराडे मात्र ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आलेत. टॅलेंट आहे युवा टॅलेंट. गौतम गरेलचा आपण विचार केला तर अनेक वर्षापासून क्रिकेटमध्ये रुजू आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथून मात्र लीडिंग एज पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज गौतम गरेलने. बड्डे बॉय आजच्या दिवसामधला यावेळेस अप्रतिम अचूक टप्पा लाईन लेन मेंटेन केलंय निरुत्तर केलंय. आता मात्र एक तेरी तो एक मेरी 2 चेंडू 2 चौकार देखील आले होते. इथून मात्र 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव आलेत आणि पॉवर प्लेच्या बंधनातलं चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक हाताळेल याही वेळेस अप्रतिम चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी 2 चेंडू मात्र खाली कुलर लेनचे हाताळण्याचा प्रयत्न राहिले होते त्याच्यावरती मात्र पनिशमेंट केलं होतं निनादने आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी साकारली गौतम गरेल हा गोलंदाजाने. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न लीडिंग एज झाली क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र एक षटकाचा खेळ समाप्त होईल. एक षटकाच्या समाप्ती करीस 9 धावा धावफलकावरती बिनबाद आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना मोरिया 11 मोहाले संघ घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. नवीन गोलंदाज या ठिकाणी संकेत करेल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पहिलं षटक आपण पाहिलं 9 धावा खर्च केल्या गौतम गरेल याने. त्यांचेच बंधू आहेत संकेत गरेल हा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा. अप्रतिम सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण करून 2 धावा परिपूर्ण केला आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 11 रन ऑन दी स्कोर कार्ड 11 धावा धावफलकावरती.
यावेळी अप्रतिम चेंडूला उडवलाय, लॉप केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचले जरूर होते. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. अप्रतिम काही जबरदस्त खेळी. चांगली सुरुवात आहे. निनाद खैराडे, संकेत सुतार हे 2 सलामीर आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय दुसऱ्या षटकामधील. फुल टच बॉल सोडणार नाहीत, लॉप केलाय. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी आणि आणखी एक षटकार आलाय त्या ठिकाणी. निनादच्या बॅट मधून मला षटकार मात्र आलाय, कारण की अच्छे गेंदों का सन्मान करो आणि बुरी गेंदों का अपमान करो म्हणून पाहिलं जातं. आणि अप्रतिम त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 21-21 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत 2 फलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. साई 11 मोर्या 11 मोहाले संघ यावेळेस मोठा प्रहार केलाय इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण मिसफिल्ड त्या ठिकाणी. यस, चौकार आलाय आणि हा नशिबाचा चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 25 धावा धावफलकावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा. काही जबरदस्त खेळी. निनाद खैराडे आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस प्रतिम लॉवर फुलटॉस हाताळला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. खराब फेकी. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मार्क वरती संकेत पागी हा गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत निनाद खैराडेने मात्र स्ट्राईक एंड त्याच्याकडेच आहे. संकेत आतापर्यंत नो स्ट्राईकलाच आहे. मोठा प्रहार केलाय, चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू सरळ येईल. सीमा रेखा पार. चौकार. 4. चौकार आलाय. चौकाराने स्वागत झालाय. नशिबाचा चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 30 आकड्यावरती. 30 रन ऑन द स्कोर कार्ड. निनाद खैराडे इज ऑन फायर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये व्हेरिएशन. एक तेरी तो एक मेरी. संकेत पागी हा गोलंदाज. आतापर्यंत निनाद खैराडेचा आपण विचार केला तर वैयक्तिक 30 या धावेवर खेळतोय. 14 चेंडू आणि 30 धावा. काय जबरदस्त खेळी. मोठा प्रहार केलाय. त्याच्यावरती प्रॉपर टायमिंग नाही. क्षेत्ररक्षण आहे. ट्रिपल ए.
च्या मस्तकाला दस्तक देत वन बाउन्स मैत्री ग्रुप चषक 2025 चा चौकार 4. अप्रतिम त्या ठिकाणी चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती. तर या ठिकाणी मेहर राऊत सरांचं शुभागमन झालंय. यथोचित स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. मैत्री ग्रुप चषक 2025 मध्ये तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? अचूक फेकी येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि आतापर्यंत निनाद खैराडेलाच मात्र स्ट्राईक आहे. संकेत मात्र सुतार आतापर्यंत नो स्ट्राईकला. आणि हा रेकॉर्ड होईल का? या ठिकाणी 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत स्ट्राईक पाहिली तर निनाद खैराडे याच्याकडेच आहे. मोठा प्रहार केला. चेंडू बराच काळ हवेत. गौतम गरेल त्या चेंडू खाली होता, पण चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिला 42 आकड्यावरती. अवघ्या अर्ध्या षटकापासून 8 धावेने मात्र कमी आहे निनाद खैराडे. काही जबरदस्त शेवटचा अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार, सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. वन बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4. तीन षटकाच्या समाप्तीकडे धावफलक जाऊन पोहोचले. 46 आकड्यावरती 46 रन, 46 धावा धावफलकावरती. 50 मात्र धावा अर्ध्या षटकापासून 4 धावेने मात्र लांब असेल निनाद खैराडे. 50 होईल का? या स्पर्धेमधली पहिली 50 ज्याच्या नावावरती होईल का? प्रश्नचिन्ह आहे. निनाद खैराडे. अजय महालुंगे शेवटचा आणि अंतिम गोलंदाज. यस ॲक्रो झाले. संकेत सुतार नावाचा ब्रँडेड दर्जेदार बहारदार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी षटकार आलाय. 52 धावा धावफलकावरती. 52 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी स्टर्म लाईनच्या बाहेर अवांतर धाव. खराब चेंडूची सांगता राहिली गेले. दबाव आहे, प्रेशर आहे. आणि जेव्हा जेव्हा शेवटचे षटक मात्र प्रगतीपथावर असतं तेव्हा मात्र हे शेवटचं षटक असतं मारामारीचं, हाणामारीचं. आणि नक्कीच खुन्नस असेल. एकलव्य खैरपाडा चषकामध्ये या संघाने मात्र पराभूत केलं होतं मोरिया 11 संघाला. आणि तीच खुन्नस मात्र आज मैदानामध्ये लाईव्ह ॲक्शन मध्ये तुम्ही पाहतायत मैत्री ग्रुप चषक 2025 मध्ये. आणि नक्कीच संकेत सुतार आणि निनाद खैराडेने इरादे स्पष्ट केले असतील, कारण की आज मात्र गावदेवी दंडपाडा संघाला पराभूत करण्याच्या इच्छेनेच मात्र आज मैदानामध्ये उतरले असतील. आणि तीच सुरुवात आतापर्यंत. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब चेंडू हाताळलेत अजय महालुंगे. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कल मध्ये. यस इथून मात्र धावचीतच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. फक्त या 50 साठी चांगला धावा, मात्र 4 धावेने मात्र लांब राहिला निनाद खैराडे. मात्र निनाद खैराडेच्या खेळीला पूर्ण विराम लागले जाते.
नवीन फलंदाज अभिजित चिंबाडे मैदानाच्या आतमध्ये पालघर तालुका परिषद मंच आहे विद्यमान कार्याध्यक्ष संकेत सुतार मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे मयूरने मात्र चांगला एफर्ट दाखवले आणि एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल एक धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 56 यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल रॉयल किंग सरावली आणि साई 11 टिगरेपाडा दोन्ही संघाचे संगणक यायचं आहे या इनिंग ब्रेक नंतर यावेळेस अप्रतिम चेंडूला मात्र लॉप केलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे मयूरने चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 58 रन ऑन दी स्कोर कार्ड 58 धावा धावफलकावरती शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू असतील आतापर्यंत 58 धावा धावफलकावरती शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू आहेत अप्रतिम या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल रॉयल किंग सरावली आणि साई 11 टिगरेपाडा या मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ केलवे रोड मार्सेटचा आमचे साथी समालोचक अनिकेत रावते यांचा ओव्हर टू यू थँक्यू व्हेरी मच चला दोन्ही संघ या रॉयल किंग सरावली आणि साई 11 टिगरेपाडा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मोरिया 11 मोहाळे संघाला विनंती असेल 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गावदेवी दंडबाळा संघाच्या माध्यमातून एका बाजूला संकेत बागी असेल तर एका बाजूला गौतम 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत तर दोन्ही संघ विनंती करता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल रॉयल किंग सरावली विरोधात साई 11 टिगरेपाडा संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे तर नागेशजी चिपट सरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे तर तर कुमारशी महाले सरांच्या माध्यमातून आम्हाला तिसरं पारितोषिक 10,000 रुपये प्राप्त झाल्यात त्यांचे सुद्धा स्वागत असेल आणि जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी मंचावरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे
तर नक्कीच मॅचला सुरुवात होईल. गोलंदाज सज्ज झाल्यात. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका बाजूला संकेत असेल ऑन स्ट्राईक एंड वरती, तर नॉन स्ट्राईक एंड गौतम गरेल आपण बघतोय. नक्कीच 61 धावांचं आव्हान मात्र ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 61 धावा. हॅलो, धन्यवाद, थँक्यू. आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. एका बाजूला रॉयल किंग सरावली, तर एका बाजूला साई इलेव्हन टिगरेपाडा नागेजी चिपाट सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल होतोय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. यस, या ठिकाणी साई इलेव्हन टिगरेपाडा तर रॉयल किंग सरावली संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. एकंदरीत पहिला सामना तुम्ही जिंकला, तुम्ही स्वतः कर्णधार. काय म्हणाल या स्पर्धेविषयी आणि या नियोजनविषयी? नियोजन तर खूप छान आहे आणि खेळपट्टी पण खूप छान आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल आणि दुसऱ्या फेरीचा पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोरच्या संघाला साई इलेव्हन टिगरेपाडा संघाला त्यांच्या किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. 35 ते 40 या धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच, थँक्यू. हे होते सरावली संघाचे कर्णधार अनिकेत. नक्कीच तुम्ही किती धावापर्यंत काढण्याचा प्रयत्न असेल? 40 प्लस करायचा हे करू. नक्कीच, तुम्ही पहिला सामना अप्रतिम असा जिंकला, तर नंतर चेंजेस काय असेल? नेक्स्ट तुमचा दुसऱ्या फेरीचा पहिलाच सामना असेल, काय असेल? असेल अजयला आणि विशालला ओपनिंगला पाठवू. असं, थँक्यू व्हेरी मच. हे होते कॅप्टन साईल वन टिगरेपाडा संघाचा. ओव्हर टू यू. ऐकूया व्हॉइस ऑफ केलवे रोडचा अनिकेत रावते. तर पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका संकेतच्या बॅट मधून आलाय. नक्कीच दुसऱ्या चेंडूवर सुद्धा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या चेंडूवर नक्की मिस टाइम झालाय. बाटा मॅच लागल्यानंतर स्टेटच्या दिशेनं 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. धावसंख्या स्थिरावली जाते 6 या आकड्यावरती. इथून नक्कीच चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतोय. तिसरा चेंडू, यावेळेस स्लोवर फुलटच चेंडू, चेंडूला सरळ 1 बाउन्स क्लिअर करेल का? आणि आलाय चौकार. धावसंख्या 4ने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 10 या आकड्यावरती. नक्कीच पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना संकेत बघायला मिळतोय. गोलंदाजी तितकी चांगली राहिली नाही या, परंतु नक्कीच फलंदाजी चांगल्या रीतीने करताना बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवरती 10 धावा जमवल्या गेल्यात. इथून नक्कीच येणार 21 चेंडू असतील आणि 21 चेंडू मध्ये 51 धावांची गरज असेल विजयासाठी. नक्कीच आजूबाजूचे दोन्ही संघ बघायला मिळतात. एका बाजूला दंडपाडा गावदेवी दंडपाडा संघ बघायला मिळतोय, तर एका बाजूला मोरिया 11 मोहाळ या संघ बघायला मिळतोय. नक्कीच एकमेकांच्या रणनीती एकमेकांना ठाऊक असतील आणि त्याचाच नक्कीच साकारण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला चेंडू स्लोवर पद्धतीने हाताळला गेलाय. त्या ठिकाणी बीट मात्र झालाय, परंतु एक धाव येते त्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होती ती 11 धावा. यावेळेस संघाचा कर्णधार गौतम आलाय. ऑन स्ट्राईक एंड वरती जबाबदारीने खेळावं लागेल, सातत्य ठेवावं लागेल आणि आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर चांगली फलंदाजी साकारावी लागेल. तर 5वा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघितले गेले तर 4 चेंडू अप्रतिम हाताळले गेलेत. 5वा चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच यायची मात्र लागली गेली. या चेंडू जातो थर्डवर रिझर्व्हमध्ये, त्या ठिकाणी फील्ड केलंय. धडवर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती ती 13 धावा. अजून एक चेंडू शिल्लक असेल. किच 15च्या सरासरीनं धावसंख्या जमवावी लागेल आणि त्याचाच पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण बघतोय 5 चेंडू मध्ये 13 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज सचिन डावखुरी आताचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी साकारतोय. पहिले 3 चेंडू खराब राहिले, त्यानंतर 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळताना बघायला मिळालाय. यावेळी स्लोवर फुल टच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अभिजित सिंबाटे चेंडूला फील्ड करेल. तद्वारा मात्र एक धाव पूर्ण. डेंजर हँड कडे धावत असताना मात्र परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने वाढत असताना जाऊन पोहोचली गेली आहे 15 या आकड्यावरती. षटकाची झाल्या समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 15 धावा. तर कोणत्याच प्रकारची उशीर करायचं नाही प्लीज. लगेचच दुसरा गोलंदाज, त्याचप्रमाणे लगेचच नवीन फलंदाज तयारीत राहायचा आहे.
नक्कीच दुसऱ्या गोलंदाज प्रगती पथावर येईल तद्वार ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर गोलंदाज श्रेयश आला. श्रेयश किरमरे गोलंदाजी मार्क वरती युवा टॅलेंट आहे. तर एका बाजूला स्ट्राईक एंड वरती सुद्धा युवा फलंदाज बघायला म्हणतो संकेत पागी. चांगला फटका उत्सर मारण्याचा प्रयत्न वन बाउन्स निनाद आलाय. नक्कीच मैदानाचा व्यत्यय असताना नक्कीच चेंडू क्लिअर करतोय 4 धाब्यांसाठी. निनादकडून मात्र नक्कीच जजमेंट चुकलं गेलं त्या कारणास्तव धावसंख्या सरळ आउट ऑफ द पार्क 4 धावा. पहिल्या चेंडूवर श्रेयशवरती हल्ला बोल केला गेला. 15च्या सरासरीने धावा जमवण्याचा तो सातत्यानं प्रयत्न 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना एका बाजूला आपण बघतोय संकेत आणि गौतम याची जोडी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट ना. यावेळेस चांगला चेंडू केच कमबॅक मात्र केला गेला. अशाच प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील जेणेकरून मोठे फटके खेळण्यासाठी संधी मिळणार नाहीये फलंदाजाला. तिसरा चेंडू असेल त्यामुळे शॉर्ट पिच चेंडू जागा बनवून चेंडूला सरळ पाठवला गेला. चौकाराच्या दिशेने निनाद त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. मैदानाच्या वत्याने चेंडू त्या ठिकाणी अडला गेला परंतु 3 धावा काही रोखू शकणार नाहीये. चांगला फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला होता. धावसंख्या होती ती 22 धावा. नक्कीच अप्रतिम खेळी केली निनादच्या माध्यमातून. 46 धावा वैयक्तिकरित्या योगदान मात्र दिलं गेलं. त्या कारणास्तव मोरिया 11 मोहाल्या संघ 60 धावांपर्यंत पोहोचला गेला. आणि आता मात्र अप्रतिमरित्या फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना बघायला मिळालाय. तर अभिनय नक्कीच कानमंत्र दिला गेलाय. नक्कीच पुनरागमन करेल का या चेंडूवरती गोलंदाज श्रेयश. चौथा चेंडू यावेळी चांगला फटका गौतमच्या बॅटमधून बघायला मिळालाय. चेंडू जातोय चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळालाय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी सुद्धा बघायला मिळाली. या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली या 23 या कड्यावरती. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. या पहिलं षटक थोडंसं महागडं नक्कीच राहिलं. तदनंतर मात्र श्रेयश आल्या गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू चौकार आला. तदनंतर कमबॅक करत असताना बघायला मिळालाय. 5वा चेंडू असेल षटकातील श्रेयश. यावेळेस अप्रतिम फटका चेंडूला ओळखलं गेलं सरळ पाठवलं स्टेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. संकेत नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच अप्रतिम फटका बघायला मिळालाय. 5व्या चेंडूवरती श्रेयश वरती हल्ला बोल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 29 वरती स्थिरावली जाते. यावेळेस पुन्हा एकदा त्या झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ क्लिअर करेल आउट ऑफ द पार्क. दुसरा षटकार संकेतच्या बॅट मधून डीजे.
12 चेंडू 26 धावांची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 35 या आकड्यावरती. हीच अर्धा पल्ला मात्र गाठला गेलाय गावदेवी धन्यवाड या संघानं. नक्कीच थोडीशी घाई करायची आहे. अभि चिंबाटे आपल्याला विनंती करतोय. नक्कीच त्वरित तिसरा गोलंदाज सज्ज करायचा आहे. इथून समीकरण आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी गावदेवी धन्यवाड संघाला 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. तर ते रोखण्यासाठी कशा प्रकारचे प्लॅनिंग स्ट्रॅटर्जीज मात्र आखल्या जातील या शेवटच्या 2 षटकामध्ये. गोलंदाज नक्कीच भावेश वेडगा आलाय. अजूनही सेट बॅट्समन नक्कीच सलामीवीर जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. संकेत आणि गौतमी जोडी एकमनच्या विरोधात नक्कीच अनेक सामने एकमेकांसोबत सुद्धा खेळले गेलेत. नक्कीच स्ट्रॅटर्जीज माहीत आहेत आणि ते रोखण्यासाठी सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु रोखण्यात काही यश येत नाही या मोहाले संघाला. 12 चेंडू 26 धावांचा आव्हान असेल. नक्कीच 25 धावा आल्या तर नक्कीच सुपर ओव्हर होईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू 26 धावा. भावेश वेडिगा आला तर गौतम ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस चांगला चेंडू. पहिला चेंडू निर्धावाला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट झालाय गौतम. प्रेशर मात्र असेल दोन्ही संघांवरती कारण की आजूबाजूचे संघ आहेत आणि त्यासाठी मात्र ही लढत आपण बघतोय. इथून समीकरण चेंज होताना बघायला मिळतं. 11 चेंडू 26ची गरज आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा भावेश. यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतोय. निनाद तद्र मात्र 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने वाढत असताना जाऊन पोचली गेली आहे 37 या आकड्यावरती. 37 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट्स. तिसरा चेंडू असेल. श्रेयसच्या गोलंदाजी मार्क वरती असेल. श्रेयस नक्कीच खूप लांब लचक असं रनर तसं बघायला मिळतं. शॉर्ट चेंडू यावेळेस खराब नक्कीच त्या ठिकाणी चेंडू पकड झाला. यष्टीरक्षक बीट झालाय. नक्कीच त्या कारणास्तव मात्र दर्शवतील. 2 धावा पूर्ण होत आहेत. सर बॅट कट की वाईज बॅट कट आहे. नक्कीच 2 धावा या चेंडूवरती सुद्धा आल्यात आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस क्रिकेटमध्ये बेसिक अर्थातच एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच मात्र गौतमच्या माध्यमातून बघायला मिळालंय. त्यामुळे शॉर्ट चेंडू नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेली. पंच दर्शवत असताना निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळत आहे. नक्कीच प्रेशर मात्र यावेळेस पूर्णपणे फलंदाजामध्ये कन्वर्ट करत असताना गोलंदाज श्रेयस मैदानाच्या आतमध्ये भावेश. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय. सातत्याने बीट येतोय. शेवटचा चेंडू असेल षटकातील. अप्रतिमरित्या चेंडू हाताळत असताना गोलंदाज भावेश बघायला मिळतोय. 5 चेंडू डिलिव्हर केले गेलेत. अवघ्या 4 धावा खर्च करतोय. म्हणजेच समीकरण या ठिकाणी चेंज झालाय. 26 धावा हव्या होत्या. इथून 7 चेंडू 22ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी नक्कीच भावेशच्या माध्यमातून बघायला मिळाली. इथून समीकरण चेंज झालं. 6 चेंडू 22ची गरज आहे आणि कोणता गोलंदाज असेल सो मात्र या 22 धावा रोखण्यास. धावसंख्येकडे 3 षटकाच्या समर्थ्यानंतर 39 धावा. इथून येणाऱ्या 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. तर लगेचच गोलंदाज सज्ज व्हायचा आहे. तद्भर आपण ऐकूयात एक सुमधुर अंकी संगीत आमच्या संगीत कक्षामधून.
धन्यवाद डीजे. नक्कीच अजूनही सलामी वीर संकेत मैदानामध्ये ज्याच्या फळीतून तिसऱ्या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. पूर्ण जबाबदारी असेल या खेळाडूवरती. संकेत या फलंदाजावरती अजून एकही विकेट गमावला नाही आहे. संकेतला मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम भविष्य गोलंदाजाने केल्या. तर जगदीश आलाय गोलंदाजी मार्क वरती 22 धावा रोखण्यासाठी. तर लगेचच प्रेक्षक वर्ग आपण मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. नक्कीच अप्रतिम रोमांचकारी सामना आपल्या भेटीसाठी आपण बघतोय. यावेळेस बाजूला कौदेवी दंडवाडा फलंदाजी करत असताना 6 चेंडू 22 ची गरज आहे. तर गोलंदाजी करणारे गोलंदाज जगदीश आला शेवटच्या षटक आणि 22 धावा रोखण्यासाठी. तर पहिला चेंडू संकेत ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या फळीत 2 षटकार आले होते. यावेळेस चांगला चेंडू पहिला चेंडू बीट होतोय अप्रतिमरित्या. चेंडू यावेळेस थोडस स्लोवर पद्धतीनं हाताळला गेला, बीट केले गेला संकेत या फलंदाजाला. त्याचा सामना अप्रतिमरित्या प्रेशर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जो केला होता भविष्य गोलंदाजाने, त्याला सातत्यानं पुढे नेण्याचं कार्य जगदीश सुद्धा करतोय. पहिलं चेंडू निर्धाव हाताळलाय की चवाऱ्याचा झूत मात्र वाढला गेलाय. त्या कारणास्तव चेंडू जरा हवेत टोळावला तर नक्कीच आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आला. अप्रतिम गोलंदाजी आपण बघितले. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व ठरला होता गावदेवी दंडवाडा संघ. तदनंतर भवेश हा गोलंदाजाला पूर्णपणे बॅकफुट वरती पाठवलं गेलं गावदेवी दंडवाडा संघाला. तर यापुढील होणारा सामना आपण बघणार आहोत. रॉयल किंग सरावली विरोधात साई 11 टिगरेपाडा संघ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू जायला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी इथून येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आत्मविश्वासाने मात्र खेळी करावी लागेल संकेत या फलंदाजाला. इथून जर विजय व्हायचा असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. पहिले चेंडू 2 निर्धाव टाकल्यानंतर तिसरे चेंडूवर सरळ पाठवले गेले 6 धावांसाठी. इथून येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे विजयासाठी. इथून येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आत्मविश्वासाने मात्र अजूनही मैदानामध्ये या सलामीवीर म्हणून गेला होता, परंतु मॅच फिनिश करू शकेल का हे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या. यावेळेस पंच दर्शवत असताना स्वेर चेंडू अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड पुढे जाताना बघायला मिळत आहे. धावसंख्या होती ती 46 धावा. इथून येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. की 2 मोठे फटके खेळावे लागतील यात काही शंका नाही आहे. जर सुपर ओव्हर झाली 14 धावा आल्या तर सुपर ओव्हर बघायला मिळेल या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील पहिली सुपर ओव्हर. यावेळेस नक्कीच बीट झाला. स्लोवर पद्धतीने पुन्हा चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच औपचारिकता नक्कीच असेल, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. काही होऊ शकत. 2 चेंडू 15 धावांची गरज आहे. तो चेंडू पुन्हा एकदा जगदीश. यावेळेस झाला त्या कारणास्तव दोन चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. संकेत अजूनही आहे ऑन स्ट्राईक वरती. या 2 चेंडूवर 2 षटकार बघायला मिळतील का यावेळेस. नक्कीच चेंडू अप्रतिमरित्या सरळ क्लिअर करत असताना 6 धावांसाठी. इथून नक्कीच औपचारिकता असेल, परंतु काही होऊ शकतं कारण क्रिकेट आहे. एक चेंडू 9 धावांची गरज आहे. संकेत मात्र एकतर्फी सामना नक्कीच वन साइडेड हिरो म्हणता येईल. एका बाजूने लढत असताना बघायला मिळालाय संकेत पागी. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे.
वेळेस चेंडू फलंदाज थोडासा खाली राहतो आणि विजय झाला. मोरिया 11 मोहाले संघ. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन असेल, तितकं चांगलं कौतुक. हँडशेक करायचा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. सर्व खेळाडूंनी हँडशेक करून घ्यायचा आहे. या स्पर्धेचे नियमावली आपण बघतोय. तर लगेचच रॉयल किंग सरावली आणि साई 11 टिगरेवाडा संघ आपल्या क्षेत्ररक्षणच्या संघाने स्वीकारलाय. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे प्लीज, कोणते उशीर न करता. तर मॅन ऑफ द मॅच असेल निनाद खराडे. 18 चेंडू 46 धावा. खेळी मात्र ज्याने साकारली गेली तो निनाद मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेलाय.